नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील तालुक्याचे शहर असलेल्या सासवड शहरामध्ये बुलेटचा सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजात बुलेट चालवणाऱ्या आणि त्याचबरोबर फटाक्याचे आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांवर सासवड पोलिसांनी कारवाई केली आहे। या बुलेटचे सायलेन्सर काढून ते नष्ट करण्यात आले। या सायलेन्सरवरून पोलिसांनी बुलडोझर फिरवलाय, तर मोठा आवाज काढून ध्वनी प्रदूषण केल्याबद्दलही त्याचबरोबर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून दंड वसूल करण्यात आलाय। तर बुलेट चालवणारे चालक हे अल्पवयीन असल्यास त्यांच्या पालकांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे। तर अशी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे, पोलीस उपनिरीक्षक चोरगे, PS पोलीस निरीक्षक पाटील, वाहतूक अंमलदार योगेश गरुड, संतोष शिंदे, आबासो बनकर, अभिजित कांबळे, वॉर्डन राऊत, वचकल पोलीस मित्र लोंढे यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे। नमस्कार, माझं नाव ऋषिकेश अधिकारी, पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन। आज सकाळी डायल 112 जी इमर्जन्सी व्यवस्था आहे आपली, त्याच्यावर आम्हाला स्थानिक नागरिकांचे कॉल आले की काही तरुण मुलं की त्यांच्या गाडीवर बुलेट गाडीवर सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून भरधाव वेगाने गाडी सासवड शहरात चालवत आहे। त्या अनुषंगाने आम्ही सासवड पोलिसांनी टीम फॉर्म केली आणि त्या टीमनी जवळजवळ 13 गाड्या पकडलेल्या आहेत। त्यापैकी 12 बुलेट आहेत, एक गाडी स्प्लेंडर आहे। सदर गाडीवर आम्ही मोटर व्हेकल ॲक्टनुसार कारवाई करत आहोत। तसेच जर ते चालक अल्पवयीन असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले तर त्यांच्या पालकांवरही आम्ही गुन्हे दाखल करत आहोत। नमस्ते। सरासरी 35,000 रुपये दंड अद्यापर्यंत आपण ऑनलाईनपणे वसूल केलेला आहे। सध्या अल्पवयीन दुचाकी स्वार आहेत जे कारवाई झालेली आहे, तर अल्पवयीन असतील किंवा इतर जे दुचाकी स्वार असतील आणि त्यांचे पालक असतील त्यांना काय आव्हान? माझं पालकांना हेच आव्हान राहील की आता सध्या परीक्षेचा काळ आहे, त्यामध्ये जर अशा प्रकारचे जर प्रकार घडले तर ते पुढे जाऊन त्यांच्या मुलांना परीक्षेवर त्याचा परिणाम होईल आणि त्यांचं जे फोकस आहे तो डळमळेल। त्यामुळे पालकांनी मुलांना वाहने देऊ नयेत। जर त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असेल तर वाहन देण्यास हरकत नाही, पण अशा परीक्षेच्या काळामध्ये त्यांचं फोकस डिस्टर्ब होईल अशा पद्धतीने त्यांना वाहन देऊ नये चालवायला। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी राहुल शिंदे, पुरंदर। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा।